परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि भाजपकडून जे आहे ते पूर्ण तयारी या ठिकाणी केली जाते। त्यांचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे या ठिकाणी त्यांची बैठक देखील जी आहे ते पार पडली आणि त्यानंतर माझ्यासोबत आहेत दादा। ही बैठक पार पडली आहे, त्या बैठकीमध्ये कार्यकर्ते सगळे एकत्रीकरण आलात, इच्छुक उमेदवार एकत्रीकरण आलात, काय चर्चा झाली या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर? मी भाजपकडून इच्छुक आहे। मी ॲडव्होकेट पवन शंकरराव निकम। आज आमचे प्रभाग 15 साठी माननीय वरपुडकर साहेब तसेच शिवाजीराव भरोसे भुमरे साहेब व मेघना दिदीला काही कारणास्तव येता आलं नाही, पण वरपुडकर साहेबाच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्रभागात 5च्या 5 कसे निवडून येतील याच्यासाठी संघटनात्मक कुणी कशी जबाबदारी घ्यायची याच्यावर चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये बूथ कमिटीचे मेंबर्स आणि शक्ती केंद्र मंडळ अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला पक्ष संघटन कसं वाढवता येईल व 50 बूथ प्रमुख आहे, 50 पद्धत जी आहे, या सगळ्या संघटनेचा आपल्या या निवडणुकीला फायदा कशा प्रकारे घेता येईल त्यासाठी आम्हाला आदेश देण्यात आले। आणि जे भाजपचे जुने सदस्य आहेत, बजरंग दल असेल, विविध संस्था असतील, या सगळ्या कार्यकर्त्याला आम्हाला सोबत घेऊन त्यांच्यासोबत राहून मतदान कसं वाढवता येईल याचे आम्हाला आज मार्गदर्शन करण्यात आले। तर आतापर्यंत किती उमेदवार जे आहेत ते निश्चित झालेत, अशी एकंदरीत एक कार्यकर्ते किंवा इच्छुक उमेदवारांपैकी तुम्ही आहात, अशी काही माहिती वगैरे समोर आली? भाजप पक्षामध्ये आत्ताच ह्या गोष्टी कळत नाहीत। भाजप पक्षामध्ये स्थानिक कोणीही निर्णय घेऊ शकत नाही। हा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे। आमच्याकडून इथं सर्वे पण चालू आहे। आता आम्ही आमच्या पद्धतीनं घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार चालू केलेला आहे, परंतु पक्ष महाराष्ट्राचे जे अध्यक्ष असतील, आमचे जे अध्यक्ष असतील, वरतून नावं फायनल होऊन येतात, त्यामुळं आम्ही आता या गोष्टी काहीच सांगू शकत नाही। खरं तर कोणकोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं धुळीचं साम्राज्य आहे, खड्डे आहेत शहरामध्ये, असे मतदार म्हणतात, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली। मात्र तुमचा जर महापौर झाला तर नेमकं तुम्ही काय काय करणार? परभणी जे आहे ते कशा पद्धतीमध्ये, चांगल्या पद्धतीमध्ये करणार? यापूर्वी आत्तापर्यंत बालेकिल्ला म्हणून घेणारे शिवसेनेचे म्हणजेच मशालचे लोक होते, ह्या लोकांनी धुळीचं साम्राज्य वाढवले। यांच्यामुळेच खड्डे झालेले आहेत, कारण त्यांनी परभणी शहरासारख्या जागी कधीच विकास केलेला नाही। आणि आपण जे म्हणालात की महापौर झाल्यानंतर तुम्ही काय कराल, महापौर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जेही आमचे महापौर असतील आणि आम्ही सगळे नगरसेवक त्यांच्यासोबत असू, हे विकास फक्त येत्या काळामध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की भारतीय जनता पार्टी किती शिस्तीने आणि किती चांगला विकास करते। आपल्याला आत्ताच माहिती आहे, ज्या दिवशीपासून आपल्या लाडक्या मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री झाल्यात त्या दिवसापासून आजपर्यंत विकास कामाचा झपाटा चालू आहे। जिथं तिथं विकास कामं आहेत। हे आधी आम्हाला कधी महापौर असो किंवा खासदार आमदार यांच्याकडनं एवढे कामं कधी मिळालेच नाही पाहायला। जसं मेघनाताई बोर्डीकर या पालकमंत्री झाल्या, कोणकोणते कामं करता आले तुम्हाला? आम्हाला आमच्या प्रभागाचा विकास करता आला, हॉस्पिटल भेटलं, आणखीन पुष्कळ आहेत। आत्ताच बऱ्यापैकी कामं, आता मी एवढ्या लवकर नाही सांगतात, पण खूप कामं आहेत। आमच्या जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्यावेळेला कामं सगळ्यांना दाखवल्यानंतर बाकीचे जे इतर पक्षाचे लोक आहेत तेच हवाक होऊन जाणार की आम्ही इतके कामं केलेत। खरं तर तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, मात्र हवा तसा परभणीचा विकास झाला नाही आहे। का विकास झाला नाही असं तुम्हाला वाटतं? कारण की बाकीचे हे विकासाच्या आड येत आहेत सर्वजण, त्याच्यामुळे आमचा विकास झालेला नाही। बाकी इतर कोणकोणत्या समस्या आहेत जेणेकरून त्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? परभणीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सध्या तरी धूळ आहे आणि अजून बायपास झालेलं नाही, रिंग रोड नाही, त्यामुळे ट्रॅफिक जॅमचं प्रमाण वाढलेलं आहे। रस्त्यावरती जनता सुरक्षित नाही आहे। तर भाजपचा महापौर जर झाला तर ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, आदरणीय माननीय मेघना दिदी बोर्डीकरच्या माध्यमातून, त्या स्वतः पालकमंत्री आहेत आणि त्याच्यानंतर वरती पण भाजपचं सरकार आहे केंद्रात, राज्यात आणि इथं महापौर, तर ट्रिपल इंजिन असल्या कारणानं आम्ही सगळ्या समस्या दूर करू असे मी आश्वासित करू शकतो। खरं तर तुमचं सरकार आहे, कारभार जे आहे ते प्रशासन पाहतंय, लोकप्रतिनिधी कारभार पाहत नाहीत। मात्र आत्ताच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं करता आली?
आत्ताच्या काळामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आम्ही रस्त्याची कामं केलेली आहेत. आज तुम्ही बघत असताल प्रत्येक ठिकाणी डांबरीकरण आणि सिमेंटचे रस्ते चालू आहेत. तसंच बऱ्याच ठिकाणी नालीची कामंसुद्धा चालू आहेत. काही सांगता येईल का किंवा नेमकं कुठं कुठं काम चालू आहे? स्पेसिफिकली आता सांगायचं तर उघडा महादेव असेल, कारेगाव रोड असेल, त्यानंतर दर्गा रोड, अजून पेडगाव रोड या भागामध्ये सध्या कामं चालू आहेत. काय कोणत्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा वगैरे होणार आहेत असं एकंदरीत काही आहे? देवेंद्र फडणवीस यांची सभा या ठिकाणी होणार आहे का? तशी मागणी पक्षाच्या वतीने वरिष्ठांकडे ती केलेली आहे का? आम्ही वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे, पण अजून काही अजेंडा ठरलेला नाही आहे. जे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील ते ठरवतील, त्यानुसार पुढं तुम्हाला कळलंच. तर भाजप आणि शिंदे गटाची युती जी आहे ते होणार असल्याचे संकेत जे आहे ते मेघनाताई बोर्डीकर यांनी दिलेत. मात्र तसं काही चित्र स्पष्ट झालंय किंवा तशी काही माहिती वगैरे आली कार्यकर्ते म्हणून तुमच्यापर्यंत? नाही, ही तर आनंदाची गोष्ट आहे, कारण हिंदुत्ववादी मतं जे डिवाईड होणार होते त्यामुळं युतीमुळं ती थांबतील आणि 100% युतीची महापौर होईल असं मला वाटतं. याचा फायदाच होईल. मतदारांकडून असं देखील सहज चर्चेदरम्यान समोर आलंय, ही निवडणूक थोडेफार का होईना प्रमाणामध्ये जातीय समीकरणावर जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत. जातीय समीकरण असं होतच नाही. ज्याही पक्षाला लाईक करणारे लोक आहेत ते त्यांना मतदान 100%च करतात. म्हणून जाती असं काही होत नाही, तेढ निर्माण होतच नाही मतदानासाठी. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर हे जे भाजपचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे या ठिकाणी बैठक जे आहे ते पार पडलेली आणि या बैठकीला मेघनाताई बोर्डीकर यांची देखील उपस्थिती जी आहे ती लागणार होती. मात्र त्या या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, ही झालेली चर्चा काय सांगून जाते हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सूर्य दुजमेडिया, परभणी.